पाटलीणबाई, शेवटी दाखवून दिलत बरं का की तुम्ही गावाकडच्या आहात, शहरातल्या नाही. अहो, समजता कोण तुम्ही स्वतःला? असाल तुम्ही पाटलीणबाई मोठ्या घरच्या, म्हणून काय वाटेल ते सहन करायचं? हा मुद्दा विसरा. आम्ही सहन करणार नाही. आम्ही गावाकडच्या नसलो तरी आम्हाला सुद्धा रीतिरिवाज कळतात. तुम्ही तर पार रीतिरिवाज बासनात गुंडाळून ठेवले. अहो, एका विधवेला तुम्ही सवाशणचं मान देताय, हे शोभतं का तुम्हाला? वा रे वा. चुका तुम्ही करायच्या आणि आम्ही मात्र गुमान बसायचं, हे कसं काय? राधाबाई, तुम्हाला सांगून ठेवते, तुमच्या सुनेने हे बरं नाही केलं बरं का. अहो, तुम्ही तिला काहीच रीतिरिवाज शिकवलेले दिसत नाही. सगळंच बासनात गुंडाळून ठेवलं की. आता यापुढे तुमच्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार नाही टाकला तर नाव दुसरं, लक्षात ठेवा. आणि हा विषय इतक्यावर संपत नाही बरं का. काय पाटलीणबाई, अहो, हा मुद्दा आम्ही विसरणार नाही, हे पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला, ठासून सांगतोय. आता बघाच तुम्ही याच्या पुढचा तमाशा आम्ही काय आणि कसा करतो ते.